1 महिन्यात लाभ सुरळीत करा, अन्यथा रस्त्यावर उतरू. लाडक्या बहिणींचा इशारा. लाभ थांबल्याने हजारो लाडक्या बहिणी धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांनी केवायसी केल्यानंतर विविध अडचणींमुळे जिल्ह्यातील जवळपास 30,000 महिलांचा लाभ थांबलाय. यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून खामगाव शहर आणि तालुक्यातील हजारो महिलांनी ओबीसी महासंघाचे गणेश चौकशे यांच्या नेतृत्वात प्रतिज्ञापत्र आणि तक्रार अर्ज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी व जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन 1 महिन्यात सर्व अडथळे दूर करून लाभ पूर्ववत सुरळीत करण्यात यावा अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा संतप्त महिलांसह ओबीसी महासंघाने दिला आहे. 2 महिने झाले लाभार्थी असून सर्व महिलांना मिळाला, पण आम्हाला मिळाला नाही. आम्ही 30,000च्या पेक्षा जास्त महिला आहेत. केवायसी केलेली असून तरी सुद्धा आमची हप्ता पडला नाही. आम्हाला आमचा हप्ता देण्यात यावा. सरकारी कर्मचारी असो या कोणी असो, आमच्या घरी कोणी सरकारी कर्मचारी नाही आहे, कोणी नोकरीवर सुद्धा नाही आहे आणि 4 व्हीलर गाडी सुद्धा नाही आहे. तरी आमचा लाभ थांबवला गेला आहे. तो लाभ सुरू करण्यात यावा ही विनंती. राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून 11 जानेवारीला आम्ही खामगावमध्ये लाडक्या बहिणीचं शिबिर, मार्गदर्शन शिबिर घेतलं होतं. त्याच्यामध्ये असं कळालं की नोव्हेंबरपासून भरपूर लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाही आहेत. त्यांनी केवायसी करून सुद्धा. याचं कारण एकच झालेलं आहे की शासनानं केवायसी साईडवर ज्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यावर सरकारी कर्मचारी असं लिहून येते. ते लिहून आल्यामुळे यांचे पैसे यांना मिळाले नाहीत. तेच आम्ही जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती करण्यासाठी गेलो होतो की साहेब त्याची तपासणी करा आणि असं का होते, त्या बहिणीच्या लाडक्या बहिणीसमोर सरकारी कर्मचारी लिहून का येते याची चौकशी करा. आणि सर्व जे आमच्यासोबत आलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या मजदूर वर्गातल्या आहेत, संसारातल्या आहेत आणि कोणी सरकारी कर्मचारी नाही, कोणाकडे 4 व्हीलर नाही. सगळे 2.5 लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न आहे आणि त्या महिलांना गरज आहे. त्यांनी मागितलं नव्हतं, शासनाने त्यांना दिलं, तर शासनानं आता त्यांचं बंद करू नये आणि त्यांना 1500 रुपये जो महिना मिळत आहे तो योग्य रीतीने पोहोचवावा. आणि ज्या केवायसीमध्ये चुकी झाल्या असतील त्याची परत 1 महिना मुदत द्यावी केवायसी करण्यासाठी, ही आम्ही मागणी केलेली आहे.